आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नीलम गोरे लक्षवेधी लावायला आणि उमेदवारीसाठी पैसे घेतात. मर्सिडीजवरून झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राऊतांचा सनसनाटी आरोप. नीलम गोरेंचं वक्तव्य मूर्खपणाचं. संजय राऊतांच्या भूमिकेला समर्थन देताना शरद पवारांची प्रतिक्रिया. मात्र साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ झाल्याचा राऊतांचा आरोप अमान्य. साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा पाळाव्यात. मुख्यमंत्र्यांनी टोचले नीलम गोऱ्हेंचे कान. साहित्यिकांनीही पार्टी लाईनवर कमेंट करणं योग्य नसल्याची फडणवीसांची टिप्पणी. सुषमा अंधारेंकडून नीलम गोऱ्हेंना अब्रू नुकसानीची नोटीस तर शिवसेनेत गोऱ्हेंमुळे माझा पक्षप्रवेश रोखल्याचाही आरोप. विधानसभा उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हेंनी पैसे घेतले. नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंचा आरोप. वारंवार डिवचलं तर सर्व काही बाहेर येईल. किशोर तिवारींचाही इशारा. कृषी मंत्री कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाचा दिलासा. 1 लाखांच्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर तर अपीलचा कालावधी असेपर्यंत मंत्रीपद कायम राहणार. वकिलांची माहिती. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार तर दरबारी राजकारण म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचा नाईकांवर हल्लाबोल. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं. नरेंद्र महाराजांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अनुयायी आक्रमक.